नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, 2 अस्तर मी एक साथ मध्ये कटिंग करायला घेते. इथं बघू शकता. आणि कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि 32 साईजचं ब्लाऊज आहे. तर एक घडी त्याची आपल्याला 8 घ्यायची आहे. तर बघा, पहिल्यापासून तर लास्टपर्यंत मी तुम्हाला शेअर करते कशी कटिंग करायची ती. आणि बघा, इकडे शोल्डर आहे ना 5.5 घेते मी, ते पण लिहून दाखवते तुम्हाला. बघा, 5.5 घेतलं आहे. आणि मुंडा आर्मोल म्हणतो आपण, तर ते 6 घेतलं आहे. बघा, 6 घेतलं आहे. आणि इथं आहे ना टिक करायची आहे. आणि बघा, 8 घेतलं आहे ना, इथं 2 इंच जास्तीचं घेतलं आहे. इकडे 8 म्हणजे 32 साईजचं छातीचं ब्लाऊज आहे ते. तर मी इकडे एक घडी 8ची घेतली इथं. आणि बघा, लांबीला आहे नाही ब्लाऊज 14.5 आहे, तर मी इथं 15 घेते. बघा, इकडे पण आहे ना 14.5 आहे. हे बघा, छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतं. आणि इकडे ना कमरेची फिटिंग 7.5 घेते आणि 1.5 इंच जास्तीचं घेतलं आहे. आणि ही ना सिद्धी लाईन करून द्यायची अशी. बघा, तुम्हाला परत एकदा समजावून सांगायचा प्रयत्न करते मी. शोल्डर घेतलं आहे 5.5, मुंडा घेतला आहे 6, छातीचा भाग आला आहे 32. तर एक घडी घेतली 8ची, 4 भाग करायचे, त्याच्यातली एक घडी येते 8ची. आणि परत कमरेचा पण एक घडी करायची, ती 7.5ची येते. आणि बघा, एक्स्ट्रा जास्त घेतलं आहे कपडा जास्तीची शिलाई घेतो ना आपण, तर त्याच्यासाठी 1.5 घेता, कोणी 1 घेतं, पण मी 2 घेते. कारण कसं, कोणी ते ब्लाऊज नंतर पण वेअर करतं आणि मग जास्त कमी आपली बॉडीचं मेजरमेंट होतं, त्याच्यामुळे ते खोलून घालू शकतं कोणी पण. आणि इकडे कमरेला 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि बघा, ही मागचा गडा आहे ना पाठ, ती आहे 4.5 आहे, तर मी 5 घेते इथं. हे बघा, आणि गोल गडा घ्यायचा आहे मस्त राऊंडमध्ये. वरून आहे ना 2 सवादून घेतला इथून अंदाजाने, कारण मला डेलीचा झालं आहे ना. तर बघा, 2.5 घेतला आहे. सवादून तर काही नाही आहे, 2.5च घेतलं. आणि बघा, छान असं मस्त गोल गळा झालेला आहे. लांबी आहे ना 15 आहे, बघू शकता. इथं पूर्ण लांबी 15 लिहिलेली मी, ते पण तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे व्यवस्थित. आणि बघा, इकडे कटोरीचे पॅटर्न करून ठेवलेले आहे मी, 2 पॅटर्न. कारण मला एवढा रोजचा टाईम राहत नाही पॅटर्न करायला, म्हणून मी पॅटर्न हे मेन 2च करते. जास्त करून आहे ना हे तर सर्व हातानेच तुमच्यासमोर शेअर करते. बिना पेपर कटिंग नाही वापरत मी, फक्त या 2च यांना पेपर कटिंग राहते. आणि छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालं होतं आहे. तुम्हाला नक्की माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा, इथे ना 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यापेक्षा हे जे आपण पेपर पॅटर्न केलेलं आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच आठवणीने वाढवायचं आहे. कारण हा भाग जो आहे ना थोडा कमी पडतो आपण हे जोडतो तेव्हा. आणि बघा, छान असं मस्त कटोरी ब्लाऊज 8च्या घडीचं. बघा, छान असं मस्त ड्रॉ करून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माप घेऊन सांगते. आणि बघा, इकडे ना योगपट्टी घेते मी, इकडे 4.5 घेते. हे बघा, 4.5 घेतली. इकडं नाही ना 3.5 घेते. आणि हे ना 1 इंच इकडे कमी करायचं आहे आपल्याला, 1 इंच वाढवायची योगपट्टी. एवढं आठवणीने आपण करायचं आहे. आणि बघा, छान असं मस्त बघा, कट करून घेते इथं. आता पाठचा भाग कट करते पहिले. आणि 2 ब्लाऊज आहे ना एक साथमध्ये कटिंग करते. असे मला एका कस्टमरचे 6-7 ब्लाऊज आले एकाच साईजचे. त्याच्यामधून म्हटलं चला तुम्हाला 2 ब्लाऊजांचं शेअर करू. कारण मला पण कसं राहतं, स्टिचिंगला टाईम लागतो थोडासा. व्यवस्थित राहतं करायचं ना म्हटलं तर टाईम लागतो. घाईघाईमध्ये मला काम आवडत नाही स्टिचिंग म्हटलं तर. आणि कटिंग तर मी तुम्हाला खरं सांगते, मला एवढा टाईम नाही लागत. हे तुम्हाला बोलून दाखवते, पूर्ण व्यवस्थित माप लिहायचं, परत माप घेऊन दाखवायचं. याच्यामुळे मला आहे ना हा एक व्हिडिओ 7-8 मिनिटचा बनत असेल, नाही तर 8-10 मिनिटचा. याच्यावरनं तुम्ही समजू शकता. मी जर व्हिडिओ नाही केला ना तर मला फक्त 3 ते 4 मिनटामध्ये मी पूर्ण ब्लाऊज कट करून ठेवून देते. मला टाईम लागत नाही. एका तासात मी 4-5 ब्लाऊज कट करते, ते पण अस्तरचे. साधेचं माझ्याकडे खूप कमी येतात, बिना अस्तरचे. जास्त करून अस्तरचे येतात. आणि
प्रिन्सेस आणि 4 टक्स हे खूप राहतात. कटोरी ब्लाऊज म्हाताऱ्या बाया राहताना त्याच वेअर करतात आणि त्यांनाच जास्त करून हे कटोरी ब्लाऊज आवड राहते. आजची जी पिढी आहे त्यांना सर्वांना प्रिन्सेस आणि 4 टक्स सेवकपट्टी यांचीच जास्त आता मागणी आहे. ही कटोरी ब्लाऊज नाही म्हणतात ते, पण कसं पहिलेचे जे म्हाताऱ्या वेअर करताना ते त्यांना सुरुवातपासून तर त्यांना तेच आवडतं. आणि हे पण म्हातारी तर काही म्हणता येणार नाही एवढ्या, पण सुरुवातपासून त्यांना तशीच आवड राहते. बघा इकडे तुमच्याशी बोलत बोलत मी छान असे मस्त पूर्ण डिटेलमध्ये कटोरी ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे. आणि बघा इकडे ना स्लीव कट करून घेऊ. हा कपडा मी खाली करते थोडासा, कारण कसं आपल्याला 2 ब्लाऊजची कटिंग करते ना 7मध्ये, तेवढं आठवणीने करायचं आहे. आणि ना स्लीव आहे 10ची आहे, 9ची आहे म्हणजे सॉरी, तर 10 घेते मी इथं. हे बघा 10 घेतलं आणि इकडने पण 10च घ्यायची आणि 3.5वरती टिक करायची. तुम्हाला लिहून पण दाखवते किती टिक केलेली. आणि बघा छान असं मस्त राऊंड तिथं 3.5चं जे टिक केलं आहे ना तिथं आपल्याला पोचवायचं. आणि हा मच्छी कट हा पण आठवणीने करायचं आहे आपल्याला. आणि बघा इकडे दंड घेरा आहे 5.5 आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला मी असं काही. आणि जो खाकीचा भाग येतो ना आपला मेन शिलाई, तर ते तुम्हाला दाखवते कुठून आपल्याला फिटिंग करायची ती. तर मला त्यांचं माप आहे 7.5वरती फिटिंग करायची आहे. बघा 7.5 आलं आहे आणि हे 1.5 इंच जास्तीचा कपडा, इकडे पण 1.5 इंच घेतलेला आहे आणि हे 5.5. बघा छान असं मस्त मी तुम्हाला माप घेऊन लिहून पण दाखवलं आहे, बोलून पण दाखवते. एकदम सिंपल पद्धतीने कटोरी ब्लाऊज मी ज्या रीतीने कटिंग करते, असं नाही की मी ना तुमच्याशी पूर्ण कस्टमरचे ब्लाऊज शेअर करते, असं नाही की मी म्हणजे माझे शिकण्यासाठी किंवा ना व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी वेगळे ब्लाऊज कट नाही करत. जे कस्टमरचे माझ्याकडे येताना माझं डेलीचंच काम चालतं, असं काही नाही. तर तुमच्याशी दाखवण्यासाठी तर पण आपण काय म्हणतो की चला आपण आपल्याला जर येतं आहे ना, तर आपल्यामुळे 2 कस्टमर म्हणा की तुमच्यासारख्या 2 गोड ताई असतील, त्यांना जर थोडंफार बी शिकायला मिळालं तरी आपल्याला आनंद होतो. आणि बघा इकडे छान असं मस्त कटोरी ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे. 2 पार्टमध्ये त्यांचं वेगळं वेगळं करून ठेवते, कारण हे ना एकाचं हे आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि दुसऱ्याचं हे साडीचे ब्लाऊज हे ते साईडला मी करते. पहिले तुम्हाला हेच दाखवते. आणि बघा स्लीव पण एकदम छान अशी मस्त कट झालेली बघू शकता. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.